तर आज खूप वाईट बातमी आहे, कारण की व्हिडिओ काढायचा पण मूड नव्हता आणि मला तर म्हणजे का ना व्ह्यूजसाठी ना काही. पण मी साक्षी आणि परमदादाचे पहिल्यापासून स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघते. कुठेतरी माणसाला असं इतकं वाईट वाटलं की आज त्यांची मुलगी आपल्यासोबत नाही आहे. कारण की ती जेव्हा म्हणजे प्रेग्नन्सीच्या टायमाला पण खूप त्रास साक्षीने काढला, कारण की तिने एवढ्या त्रासातून पण त्या मुलीला तिने जन्म दिला. आणि आज तेच बाळ तिच्यासोबत नाही आहे म्हणल्यावर आज किती तिला वाईट वाटत असेल. आणि ह्याच गोष्टीचं काहीतरी कितीतरी लोक तिचा फायदा उचलताय, काहीतरी तिला बोलताय की जबाबदारी केली नाही. असं नाही, असं नाहीच. प्रत्येक आई वडील मुलाची जबाबदारी परिपूर्ण व्यवस्थित पार पाडतात. पण जर देव देतोय त्याचीच इच्छा असते घ्यायची. पण जर त्याने वरून दोरी कापली, खालून आपण काहीच करू शकत नाही ना. डॉक्टर वरच्याच्या हातात असतं ना. पण तुम्ही एखाद्याच्या आई वडिलांची विषयावर असं म्हणजे आई वडिलांना काही तुम्ही बोलू नका, त्यांना ट्रोल करू नका. ट्रोल केल्यावर उलट त्यांचा मानसिक परिणाम होऊ शकतो त्यांना. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना ट्रोल करू नका. आज त्यांची मुलगी ह्या जगामध्ये नाही आहे, हे खूप वाईट गोष्ट आहे. पण ह्या गोष्टीचा तुम्ही लोक त्यांना खूप वाईट बोलताय की साक्षी शिजर झालं होतं म्हणून ती बाहेर फिरत होती, प्लस व्हिडिओ काढत होती. आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात ती बाहेर येत होती किंवा काही पण बाहेरचं खात होती. व्हिडिओच्या कॅमेऱ्याच्या पाठीमागची दुनिया कोणालाच माहीत नसते. बहुतेक व्हिडिओ काढण्यासाठी येत असेल बाहेर, पण ती त्यांना माहिती की व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागे त्यांचं जीवन काय आहे, कसे व्हिडिओ काढतात, कसे स्ट्रगल करतात. त्याच्यामुळे एखाद्याला वोट करण्या अगोदर आहे ना, प्लीज असं कोणालाही काय बोलू नका. आणि राहिलं मुलीचा विषय, तर मुलगी इतकी सुंदर होती आणि देवाने पण असं नव्हतं करायला पाहिजे त्यांच्यासोबत. कारण की साक्षीने प्रेग्नन्सीमध्ये होती तेव्हापासून तिचा त्रास, तिने एवढं त्रास काढला आणि शेवटी देवाने तिच्यासोबत असं नव्हतं करायला पाहिजे. तिच्यासोबतच नाही, असं कोणत्याच मुलीसोबत झालं नाही पाहिजे, कोणत्याच आईवडिलांसोबत झालं नाही पाहिजे. पहिलं मूल हे आईवडिलांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि देवाने असं काय केलं काय माहिती नाही, पण असं नव्हतं करायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न परमदादा आणि साक्षीचा, तर मी त्यांना सांगू इच्छिते माझ्या या व्हिडिओद्वारे की तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझी ही प्रार्थना आहे की तुमची ही जी मुलगी आहे परत तुमच्या पोटीला हीच मुलगी यावं, मी हीच देवाला प्रार्थना करेन. आणि लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका. लोक जिथे 10% चांगले असतात, ती 10% चांगले असतात, तिथे 20% तरी लोक घाण असतात. त्याच्यामुळे तुम्ही घाण कमेंटकडे लक्ष देऊ नका. जेवढं होईल तुम्ही स्वतःचा आणि साक्षीचा विचार करा आणि ह्या गोष्टीतून थोडंसं सावरा. कारण की ही गोष्ट बाहेर निघण्यासाठी तुम्हाला खूप काळ लागणार आहे. कारण की तुम्ही प्रेग्नन्सीच्याद्वारे पण साक्षीचं खूप चांगलं लक्ष दिलं होतं. बिवाखाने खूप व्यवस्थित केलं होतं. पण दादा जे देवाच्या मनात असतं तेच होतं. मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही ह्या गोष्टीतून थोडंसं बाहेर या आणि तुमची ही जी मुलगी आहे परत ती तुमच्याच पोटी यावी, हीच मी देवाकडे प्रार्थना करीन. आणि हो, मी वाईट कमेंटवाल्यांना सांगते प्लीज त्यांना की तुम्ही ट्रोल करू नका. हो, झाली एखाद्याला बोलून होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी सांगू इच्छिते की ट्रोल करू पण नका. जेवढं होईल तुम्ही त्यांना 1-2 शब्द चांगले बोला किंवा चांगली कमेंट करा. त्यांना ह्या गोष्टीतून बाहेर कसं काढतात ह्याच्याविषयी तुम्ही चांगल्या कमेंट करा. पण एखाद्या व्यक्तीला असे काही शब्द बोलू नका की त्याला ते पार म्हणजे फार काळजाला लागतील असे शब्द प्लीज करू नका आणि अशी कमेंट करू नका. उलट त्यांना प्रार्थना करा, साक्षी बाळाला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. टाईम परमदादाचं बाळ आता ह्या जगामध्ये नाही आहे, तर प्लीज त्यांना ट्रोल करू नका. आणि मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही लोकांच्या कमेंटकडे लक्ष देऊ नका. आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही या गोष्टीतून बाहेर या. आणि तुमची मुलगी तुम्हाला परत ह्याच जन्मी तुमच्याच पोटी येणार एवढं लक्षात घ्या. आणि प्लीज डोक्यातून थोडंसं सावरा ह्या गोष्टीसाठी. साक्षीताईला ह्या गोष्टीतून थोडंसं बाहेर काढा. त्यांना थोडंसं अजून तुमची गरज आहे. त्यांना 2 मिनिटासाठी पण कुठे सोडू नका. कारण की आईचं काळीज आहे ना, हे खूप लेकरांसाठी ना खूप हे असतं. कारण की लेकराला जर काही झालं ना तर आईला खूप इजा होतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की साक्षीताईला 2 मिनिटासाठी पण कुठे सोडू नका आणि त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या.